महाराष्ट्रात महायुतीची लढाई समोर आली आहे। शिंदे यांनी रावणाच्या प्रतिमेवरून भाजपाला टोमणे मारलेत। फडणवीस यांनी उत्तर दिलंय की आम्ही लंकेत राहत नाही, आम्ही रावणाचे नाही तर आम्ही रामाचे भक्त आहोत। जागा वाटपाबद्दल मोठी बातमी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी 227 जागांच्या विभाजनावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली। तानसा पाईपलाईन दुरुस्तीसाठी 3 ते 4 डिसेंबर रोजी बीएमसीने 14 वॉर्डांमध्ये 15% पाणी कपात जाहीर केली आहे। अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, कुर्ला आणि भांडूप सारख्या भागांमध्ये याचा परिणाम होईल। ठाकरेंची मुले इंग्रजी माध्यमात शिकलेली आहेत या अमित साटम यांच्या विधानाला मनसेने प्रत्युत्तर दिलंय। मनसेचे प्रवक्ते गजानन काळे म्हणाले की भाजपचे वरिष्ठ नेतेही इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत। दहिसरमध्ये भाजप आणि ठाकरे गट आमनेसामने आलेत। ठाकरे शाखेचे प्रमुख सुबोध माने यांनी भाजपचे सरचिटणीस गणेश खणकर यांच्यावर हल्ला केलाय, ज्यामुळे पाण्याच्या टँकरच्या बेकायदेशीर पार्किंग वरून वाद निर्माण झालाय। दहिसर टोल प्लाझावरील गर्दी कमी करण्यासाठी रस्ता रुंदीकरण आणि सर्व्हिस लेनला मुख्य रस्त्याशी जोडण्याचं काम आता सुरू झालंय। मुंबईत प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट मतदारांची नावं आढळली आहेत। वराई वॉर्ड क्रमांक 199 मध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत 8207 मतदारांची नोंद आहे। 9 पैकी एका भारतीयाला कर्करोग होणार आहे। शॉर्ट टँक न्यायाधीश विनीता सिंग यांनी मुंबईकरांच्या हवेची गुणवत्ता खराब पातळी गाठल्याने कारवाई करण्याचं आवाहन केलं। ठाणे महानगरपालिकेनंतर बीएमसीने उघड्यावर लाकूड जाळल्याबद्दल 5000 रुपयांचा दंड जाहीर केलाय, तसेच पेंडा जाळण्याविरुद्ध इशारा दिलाय। बँड्रा वरई सी लिंकवर बॅरिकेडला धडकल्यानंतर एका कारला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। लोअर ओशिवरा मेट्रो स्टेशनवर तिकीट स्कॅनिंग मशीनवर आरामात बसलेला एक माकड दिसून येतोय। प्रवाशांना तिकीट स्कॅनिंग करताना सावध करत होता। ही क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे। कल्पना भागवत ज्या पाकिस्तानी अशरफच्या प्रेमात पडल्या त्या आता देशद्रोही बनल्यात। महाराष्ट्रातील एका अलिशान हॉटेलमधून त्यांना अटक करण्यात आली आहे। बनावट ISS अधिकाऱ्याचा आता दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंध जोडला जातोय। पोलिसांनी त्यांच्याकडून अनेक पाकिस्तानी कागदपत्र जप्त केली। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी ग्रामपंचायतीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी 20 मुलांना एकाच वर्गात कोंडून ठेवलंय। या घटनेने मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। घाटकोपर स्टेशन जवळील एका बेकायदेशीर ऑटो स्टँडने स्टेशन रोड रोखलाय, ज्यामुळे RTO आणि पोलिसांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। पालघरमध्ये फडणवीस यांचे वचन, जोपर्यंत देवा भाऊ जिवंत आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद केली जाणार नाही। मुंबई मेट्रो विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 9 MMRDA प्रकल्पांसाठी 498 कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज मंजूर केले। माझे कामाचे तास संपले, पायलटने उड्डाण घेण्यास नकार दिलाय। उड्डाणाच्या विलंबामुळे प्रवासी नाराज झालेत। पुण्यातील ही घटना आहे। महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, कल्याण युनिट अध्यक्षांसह अनेक नेत्यांचे राजीनामे। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये बदल झालाय। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आता 1,17,100 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदी प्रति किलोग्रॅम 1,73,000 रुपयांवर पोहोचली। सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत मुख्य न्यायालयाने लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित 5 जणांविरुद्ध आरोप निश्चित केले।